नमस्कार मंडळी, कमी पाण्यात आणि खडकाळ मुरमाड जमिनीत ड्रॅगन फ्रूट चांगलं येतं. रोपांच्या माध्यमातून याची लागवड केली जाते. निरोगी रोपांच्या निर्मितीचं तंत्र राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेने विकसित आणि प्रमाणित केलं आहे. याच्या रोपनिर्मितीसाठी 1 वर्षापेक्षा जास्त जुनी झाडं निवडावीत. कटिंगची लांबी 30 सेंटीमीटर, रोग आणि किडीपासून मुक्त असावीत. 1 वर्षाच्या जातिवंत रोपांपासून मे-जून आधी किंवा फळधारणेच्या हंगामानंतर म्हणजेच जानेवारी-फेब्रुवारीमध्ये 30 सेंटीमीटर लांबीचं कटिंग घ्यावं. कटिंगच्या तळाशी 2 ते 3 सेंटीमीटर तिरकस काप घ्यावा. कटिंग केल्यानंतर येणारा स्राव सुकवण्यासाठी हे कटिंग 2 दिवस शेडमध्ये ठेवावी लागतात. त्यानंतर मातीजन्य रोग टाळण्यासाठी कटिंगवर बुरशीनाशकाची अर्थात कार्बनडायझिम 0.2 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन प्रक्रिया करावी. पिशव्या भरण्यापूर्वी माती निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे. मातीतील तणांचे तुकडे आणि मोठ्या आकाराचे दगड काढून टाकावेत. कटिंग लागवडीसाठी पॉलिथिन पिशवी 10 इंच बाय 6 इंच या आकाराची घेऊन त्यामध्ये त्याची लागवड करावी. पिशवीमध्ये खत, माती मिश्रण भरावं. यासाठी 1 किलो शेणखत, 4 किलो माती आणि 5 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट यांचं मिश्रण घ्यावं. पिशवीत कटिंगची लागवड करण्यापूर्वी त्याच्या बुडाचा 10 ते 15 सेंटीमीटर भाग IBA द्रावणामध्ये म्हणजेच 0.6 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन बुडवावा आणि 10 मिनिटं कटिंग सावलीत वाळवावं. या प्रक्रियेमुळे 20 ते 30 दिवसांच्या आत मुळांच्या वाढीला प्रोत्साहन मिळतं. पॉलिथिन पिशव्यांमधील खत आणि माती मिश्रणामध्ये कटिंग 3 ते 5 सेंटीमीटर खोलवर लावावं. कटिंग लावलेल्या पिशव्या 50% शेडनेटमध्ये ठेवाव्यात. पिशवीमध्ये कटिंग लागवडीनंतर लगेच पाणी द्यावं. त्यानंतर आठवड्यातून 2 वेळेला 1 लिटर पाणी द्यावं. 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पिशवीतील तणं काढून टाकावीत. लागवडीनंतर 15 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा ह्युमिक ॲसिड 0.02 ग्रॅम प्रति लिटर प्रति रोप द्यावं. तसंच 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा 19-19-19 या खताची आळवणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्य आवश्यक असतील किंवा कमतरता दिसून येतील तेव्हाच द्यावीत. रोपवाटिका स्वच्छ ठेवावी. साधारणपणे 45 ते 60 दिवसात रोपं लावण्यासाठी तयार होतात. सध्या देशामध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढतेय. आरोग्याला फायदे असल्यामुळे याला मागणीही चांगली आहे. सध्या देशांतर्गतच याची विक्री होत आहे. आता ड्रॅगन फ्रूटची निर्यात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ड्रॅगन फ्रूटचा हंगाम मे पासून नोव्हेंबरपर्यंत असून 5 वेळा काढणी केली जाते. प्रामुख्याने देशांतर्गतच बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा मिळतोय. बाजारपेठेत ड्रॅगन फ्रूटला चांगली मागणी आहे. त्यामुळे दरही अपेक्षित मिळतात. सध्या ड्रॅगन फ्रूटला प्रति किलोला 40 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत दर आहे. ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढवण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. तेव्हा मंडळी, या वैशिष्ट्यपूर्ण ड्रॅगन फ्रूटची लागवड करून चांगलं उत्पन्न मिळवता येईल. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.